ते आवाज येत आहेत, कोणाला तरी धोपटण्याचे. हाताने आधी उघडून पाहूया. आपल्या समोर जो काही आगळा वेगळा प्रकार आहे तो असा आहे. मागच्या भागामध्ये मला आठवत आहे मी म्हणालो होतो की आपण डिसेंबरमध्ये फक्त मिसळीचे आपण भाग करूया. त्याच्यावर मी तुमचं मत मागितलं होतं. अनेकांनी मला सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये मिसळ जर आपण केली तर त्यांना आवडेल, पण काही जणांचा आक्षेप होता की तेच तेच पाहून कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं करा. तर आज मला एक असा चान्स मिळाला आहे की दोन्ही गोष्टींना मला बॅलन्स करता येत आहे. आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते ठिकाण मिसळ हा पदार्थ अशा काही पद्धतीमध्ये देतं की तुम्हाला मिसळही मिळेल आणि काही वेगळं किंवा काही आगळं वेगळंही मिळेल. मी इथे पहिल्यांदा आलोय. मीही खूप एक्सायटेड आहे की हा काय प्रकार आहे, कसा लागेल. तर आय एम शुअर की तुम्हालाही उत्सुकता असेल की हा भाग पुढे आपल्याला काय काय दाखवतोय ते. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या भागासाठी आपण आलेलो आहोत टिळक रोडवर बाप्पा मिसळ इथे. डावीकडनं तुम्ही जर रोड पाहिलात तर अलका टॉकीजकडनं तुम्ही येता किंवा लकडी ब्लॉकनं त्या बाजूने येता आणि उजवीकडे हा टिळक रोड तुम्हाला घेऊन जातो स्वारगेटच्या दिशेने. जवळची खूण म्हणजे शेजारीच ह्युंडाईची माझ्यामध्ये कोठारी नावाची शोरूम आहे. त्याच्याच अलीकडे आहे बाप्पा मिसळ. तुम्हाला मध्ये मध्ये जे आवाज येत आहेत, कोणाला तरी धोपटण्याचे, तर असा काही कार्यक्रम नाही आहे. शेजारी गादीचा कारखाना आहे. मला वाटतं गादी बनवणं किंवा गादी साफ करणं असा काहीतरी कार्यक्रम शेजारी चालू आहे. अधूनमधून जर त्याचा आवाज येत असेल तर तो आहे. तर आपण आलेलो आहोत टिळक रोडवर स्थित बाप्पा मिसळच्या इथे. तुम्हाला चटकन इथला मेन्यू दाखवतो. इथला मेन्यू खूप इंटरेस्टिंग आहे. हे जवळपास संध्याकाळपर्यंत हॉटेल चालू असतं. तर इथे नाश्त्याचे तुम्हाला प्रकार मिळतीलच पाहायला, पण त्याचबरोबर मिसळीचे पण तुम्हाला इथे वेगवेगळे प्रकार दिसतील. आता हे जर तुम्ही पाहिलं तर या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला जवळपास सगळीकडे मिळतील, पण जे या ठिकाणाला युनिक बनवतं ते म्हणजे इथं मिळणारे प्रकार. मिसळ बनी चाव हा जो प्रकार आहे हा असा काहीसा दिसतो. आता याच्यात अर्धा चीज दिसतंय. आपण चीज घेणार नाही आहोत, पण हे असं काहीसं आगळं वेगळं मिसळीचं रूप मी पहिल्यांदाच पाहतोय आणि पहिल्यांदाच चव घेणार आहे. तर मी फार उत्सुक आहे, बघूया. आणि अजून इथे जे मिळतं ते म्हणजे हा मिसळीचा पिझ्झा. मिसळ पिझ्झा म्हणून याला म्हणतात. तर ही गोष्ट ट्राय करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. बघूया हे सगळे प्रकार आपल्याला किती चकित करतात ते. बाकी तुम्ही एकदा मेन्यू बघू शकता. बाकीचे पदार्थ जवळपास सेम आहेत, पण मिसळीचे ते आगळेवेगळे रूप पाहून मी जरा चकित झालो आणि माझ्यात एक उत्सुकता झाली की हे आपल्याला चवीला लागतील कसे. चला, पदार्थ आपण ऑर्डर केलेत. आल्यावर परत तुमच्याशी भेटतो. आता जो आपल्यासमोर पदार्थ आहे तो म्हणजे पैलवान वडा. भरगतचा असा मोठा वडा आहे. तुम्ही जर हाताशी तुलना केली, भरगतचा असा मोठा वडा आहे. वरनं त्यांनी कांदा, फरसाण आणि मग ते पापडी अशी दिली आहे आणि ही चटणी दिली आहे. वडा मला वाटतं मधनं त्यांनी असा कापून दिलेला आहे. मी पहिल्यांदाच खातोय म्हणून मला माहीत नाही एक्झॅक्टली हा काय प्रकार आहे, कारण का हे वरती जर तुम्ही पाहिलं तर थोडं कसं काळं काहीतरी दिसतंय. तव्यावर मला वाटतं हा शेकला आहे का काय मला कळत नाही आहे. खाऊनच बघूया काय प्रकार आहे तो. तोंडाला पाणी सुटलंय. पहिला घास घेऊन पटकन बघूया. माझ्यापेक्षाही आतूर एक व्यक्ती माझ्यासमोर बसलाय. तर लवकर सुरू करूया आणि त्याच्या हवाले आपण हा वडा करूया. हाताने आधी उघडून पाहूया. हा असा काहीसा पैलवान वडा आहे. काय प्रकार एकदम मला काही कळालं नाही. घास घेऊन बघू.
कारण का याचं जे आवरण आहे ते छान कडक दिसतंय. सर्वप्रथम वडा छान आहे. माझा असा अंदाज आहे हा वडा त्यांनी तळल्यानंतर तव्यावर थोडासा दाबून त्याला क्रिस्पी बनवलं आहे. बाकी असं मला विशेष काही फरक जाणवला नाही. आता तो घास आपण पाहिला आहे. चटणीबरोबर बघूया हा कसा लागतोय वडा. चटणी छान दिसते. चव बघूया चटणीची कशी. चटणी या वड्याला मस्त कॉम्प्लिमेंट करते. खोबऱ्याची चटणी आहे. हलकासा गोडसरपणा त्या चटणीमध्ये आहे. छान मॅच करते, छान कॉम्प्लिमेंट करते या वड्याला. आणि एकूणच वडा आणि चटणी मस्त लागते. मिसळ पनीर चाव हा मी पहिल्यांदा प्रकार ऐकतोय, पाहतोय. आपल्या समोर जो काही आगळा वेगळा प्रकार आहे तो असा आहे. लादी पावचा अर्धा भाग आपल्या समोर आहे. त्यातला आतला भाग जो आहे तो त्यांनी खुदून काढलाय. हा आतला भाग आपल्या समोर आहे आणि या आत त्यांनी मिसळ भरलेली आहे आणि वरनं हे कांदा आणि मटकी ही आपल्याला दिसतीये. वरनं कोथिंबीर आणि कांदा असा भरपूरला आहे. सेम मिसळीचा रस्सा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. रस्स्याचा वास खूप छान आहे आणि रस्स्याच्या वरती ही तरी आहे. रस्सा काळ्या मसाल्याचा आहे असं दिसतंय. वास तर छान आहे म्हणून अपेक्षा खूप आहे. बघूया. काही जरी याचं नाव असलं, चव आपल्यासाठी महत्त्वाची. त्याची चव कशी, याचे अनेक प्रकार मिळतात. तुम्ही मेनू कार्डमध्ये पाहिले असेल. पण मिसळीवर चीज मी नाही सहन करू शकत. मिसळ ही तिखट हवी म्हणून मी आपले नॉर्मल मिसळ मागवली. इंस्टाग्रामसाठी चांगला एक फोटो हवा असेल तर ते चीज बनी चांगलं दिसतं. पण खाण्यासाठी मला वाटतं नॉर्मल मिसळ जी आहे तीच बरी. खाऊन बघूया काय प्रकार आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हे खायचं कसं, हे मोठं कोड आहे. माझ्या अंदाजे हा जो भाग आहे तो आपण या तर्रीमध्ये बुडवूया आणि मग हा जो मिसळीचा डोंगर आहे तो खोदून घेऊया. आपल्याला त्याच्यात काय काय सापडते ते नंतर आपल्याला कळेल. नाहीतर दुसरा एक पर्याय म्हणजे हे सगळं उलटं करायचं खाली आणि मग पण त्याच्यात मजा निघून जाईल. म्हणून मी त्या फ्लोमध्ये जातोय. बघूया काय मजा आणि काय आनंद आपल्याला हा पदार्थ देतोय. बऱ्याच वेळा काय होतं, माझा शहाणपणा नडतो म्हणून मी म्हटलं जरा आपण यांना विचारून घेऊया की हा प्रकार खायचा कसा. तर त्यांनी सांगितलं की हे मधनं कट करायचं आहे, हे कट करून खायचं आहे तरच आपल्याला याचा आनंद मिळणार आहे. तर बघूया करायचं कट का मी जसं ठरवलंय तसंच खाऊया. सुरुवात आपण माझ्या डोक्याने करूया, नंतर मात्र आपण हे कट करूया. बघूया काय आपल्याला मिळतं याच्यातनं. त्यांच्याकडनं मी वाटी मागून घेतली आहे रस्स्यासाठी. रस्सा आपण याच्यात घेऊ म्हणजे आपल्याला बुडवता येईल. ही रस्स्याची वाटी, आतला ब्रेडचा भाग काढून ठेवला म्हणून जरा हलकासा बाहेरनं कोरडा झालाय. त्या सगळ्यामध्ये जी एक गोष्ट जी मिसिंग आहे ती म्हणजे लिंबू. लिंबू नाही आहे इथे. तरी छान आहे. असा काहीचा प्रकार आपण करून पाहूया. छान आहे बरं का. मी जे काय आता केलं तर निव्वळ पावडपणा आहे. पण जे घटक आहेत ना ते मला चाखायला मिळाले. पापडीचा कुरकुरीतपणा, एकदम फ्रेशनेस आणतोय मिसळला. आणि जे काही घटक आले, रस्सा, मटकी, कांदा, त्याच्याने एवढं जर ओळख या पदार्थाने पटवून दिली. उत्तम दर्जाची मिसळ आहे. मी म्हटलं काय असेल काय सांगता येत नाही. पण मिसळ खूप छान आहे. प्रेझेंटेशन काहीतरी वेगळं आहे. मिसळ खूप छान आहे. घाम भात आहे. तिखट देखील आहे ही मिसळ. त्याला तर त्यांनी सांगितलं तसं आपण ओपन करून बघूया आणि मग बघूया आत आपल्याला दिसेल की काय काय आहे.
तर हे मी उघडलं आहे आणि आत हे असं काहीसं आपल्याला सगळं मटेरियल दिसतंय. हा असा काहीसा प्रकार जो आहे आपल्याला आत दिसतोय मिसळीचा. याच्यात फरसाणे जे चांगल्या दर्जाचं आहे, चव येत्यावर कळतंय. पण अशा प्रकारे ही मिसळ मला वाटतं चांगल्या पद्धतीने खाता येईल. याच्यात आपण हा रस्सा जरा व्यवस्थित टाकून घेऊ. तर हा जो प्रकार आहे तो आता आपण उघडून घेतलाय. आता याची चव घेऊ. मेन काय, रस्सा खूप छान आहे, रस्स्याची चव चांगली आहे आणि त्यामुळे मिसळ खाण्यात आनंद आहे. मिसळ खरंच छान आहे. यांच्याकडे बाकीच्याही काही प्रकारचे मिसळ मिळतात. माझ्या मते मी जर इथे परत आलो त्यांची साधी मिसळ खाईन. हे प्रेझेंटेशन या गोष्टीसाठी छान आहे, पण जी आपली ट्रॅडिशनल मिसळ आहे ती खाण्यात मला जास्त आनंद मिळेल. पण हा प्रकार काहीतरी आगळा वेगळा आहे, आनंद देणारा आहे. महत्त्वाचं चव चांगली आहे. एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केली की जी आतली बाजू आहे ना याच्यात त्यांनी बटर टाकलेलं आहे. बटरची चव प्रामुख्याने जाणून येते. त्याच्यामुळे एक बटरचं क्रीमीनेस आणि हा मिसळचा तिखटपणा हे काहीतरी एक युनिक चांगलं कॉम्बिनेशन लागतं. आपल्याला अशा पद्धतीने आजचा भाग जो आहे तो संपवायला लागणार आहे. त्याचं कारण असं की मिसळ पिझ्झा हा पदार्थ मला पाहिजे होता, तर त्यांच्याकडे पिझ्झा बेस नाही आहे, म्हणून मग आपल्याला मिसळ पिझ्झा नाही मिळणार. तर याच्यातच आपल्याला समाधान मानावं लागेल. मी आशा करतो तुम्हाला आजचा हा आगळा वेगळा भाग आवडला असेल. तुम्हाला जर हा मिसळमनी चाव हा पदार्थ खायचं उत्सुकता असेल तर तुम्ही इथे टिळक रोडला येऊ शकता बाप्पा मिसळला आणि तुम्ही खाऊ शकता. मिसळीची चव खरंच चांगली आहे आणि तो जो पाव आहे ना, त्या पावाच्या आत त्यांनी जे बटर लावलं त्याच्यामुळे तो पावही छान लागतोय. तिघांनी मिळून आम्ही ती मिसळ खाल्ली. मिसळ खरं तर मिसळची क्वांटिटी एवढी नाही आहे, पण तो पाव आहे ना तुमच्या पोटाला एकदम हेवी करतो. पण पोट भरपूर भरतं. मला वाटतं 2 जण मिळून आरामशीर तो मिसळचा प्रकार खाऊ शकाल. तर चव चांगली आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा इथे येऊन. पत्ता मी तुम्हाला दिलाच आहे. आणि मला तर नाही मिळाला मिसळ पिझ्झा, पण तुम्हाला जर मिळाला तर मिसळ पिझ्झा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तो पदार्थ कसा होता ते. आणि हो, डिसेंबरचा हा दुसराच भाग आपल्याला झाला आहे. उरलेल्या भागांमध्ये मिसळच आपण कंटिन्यू करायची की नाही मला हे खाली कमेंट करून सांगा, म्हणजे आपण फक्त मिसळ आणायची का नाही अजून काही वेगळं आणायचं हे ठरवूया. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.